राजसाहेब तुम्ही चुकलात. इतक्या दिवस तुम्ही मराठीची बाजू धरून ठेवली, खरंच तुम्ही चुकलात. आजपर्यंत जर तुम्ही मराठीवरती बोलला नसतात, बाकीच्या राजकारण्यांसारखं तुम्ही जर जातीपातीचं राजकारण केलं असतं, धर्माचं राजकारण केलं असतं, लोकांना खोटी आश्वासनं दिली असती, तर आजपर्यंत तुम्ही सत्ता उपभोगली असती, सत्तेवरती तुम्ही आजपर्यंत बसला असतात. पण तुम्ही मराठीवरती नेहमी ठाम राहिलात. ज्या ज्या वेळेस वरती मराठीवरती अन्याय झाला, महाराष्ट्रातील मराठी माणसांवरती अन्याय झाला, त्यावेळेस तुम्ही आणि तुमचे सगळे मनसैनिक या ठिकाणी उभे राहिले. तरी आज तुम्ही कधीही सत्ता उपभोगली नाही. या महाराष्ट्रातील जनतेनं कधीही तुम्हाला मान्य केलं नाही. खरंच तुम्ही चुकलात राजसाहेब. महाराष्ट्रात मराठी म्हणजे आज विशेष वाटतं की महाराष्ट्रातले लोक आज राजसाहेबांना विरोध करतायत की ते जे केलं ते चुकीचं केलं. आज महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होत असताना सगळ्यांनी जर तोंडाला कुलूप लावलं तर उद्या आपल्या हातातून मुंबई सुद्धा निसटून जाऊ शकते महाराष्ट्रातून. तेव्हाही आपण गप्पच बसणार आहोत का? राजसाहेबांची किंमत आज कळणार नाही, पण ज्या वेळेस महाराष्ट्राच्या हातामधून मुंबई जाईल, मराठी या ठिकाणी शिल्लक राहणार नाही, मराठी माणूस या ठिकाणी शिल्लक राहणार नाही, त्यावेळेस खरं राजसाहेबांची आठवण येईल. आज रामायण महाभारतावरती प्रश्न विचारले जातात, त्या येणाऱ्या पिढ्या विचारतील, क्या है मराठी भाषा थी? क्या ऐसी भी कोई भाषा थी मराठी जैसी? असे जर प्रश्न विचारले तर वावगं वाटणार नाही. आणि आज खऱ्या अर्थानं एकट्या माणसानं अख्खी मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करतायत. आज राजसाहेबांनी आवाज उठवला तर त्यामुळे कुठेतरी तो जी आर मागे घेतला. राजसाहेब नसते तर मराठी भाषा मला नाही वाटत येणाऱ्या पिढ्यांमध्ये शिल्लक राहील. आज आपल्याला इंग्रजीचा इतका पुळका आहे, प्रत्येक जण इंग्रजी शाळामध्ये आपल्या मुलाला टाकताय. ठीक आहे, इंग्रजी शिकली पाहिजे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे, ते भाषेचं कम्युनिकेशनचं साधन आहे, ते तेवढ्याच ह्याच्यामध्ये जगलं पाहिजे. राजसाहेबांचे वडील श्रीकांत ठाकरे, चुलते बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा इंग्लिश शाळेमध्ये शिकले, पण ती जी मराठी आहे, जी आपली आई आहे, त्याच्याबद्दलचा जो कडवटपणा आहे, तो जो अभिमान आहे, तो प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेल्या मराठी मुलामध्ये तो भिनला पाहिजे, आपल्या मुलामध्ये पण भिनला पाहिजे. राजसाहेबांनी आजपर्यंत सत्तेचा कधी विचार केला नाही. सत्ता काय, सत्ता येते जाते ते राजसाहेबांनी सांगितलं, पण हा विषय मराठीचा आहे. इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, कोणताही झेंडा नाही, काय नाही. हिंदी सक्ती विरोधामध्ये का? कशासाठी हिंदी सक्ती करायची? ज्या राज्यामध्ये अधिक हिंदी बोलली जाते ते राज्य या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये कुठेतरी मागास आहे. तेथील लोक महाराष्ट्रामध्ये उदरनिर्वाहासाठी येतात. मग इथली जी मूळची भाषा आहे, मराठी भाषा आहे, तिला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, ती बोलली गेली पाहिजे. जर तुम्ही लगेच कोणतीही भाषा शिकत नाही, पण जो तुमचा तो ॲटिट्यूड आहे की मी मराठी बोलणार नाही, मैं मराठी नहीं बोलता, मैं मुंबई में 20 साल से रह रहा हूं, मैं मराठी नहीं बोलूंगा. बाहेर राज्यातून मुंबईमध्ये यायचं, महाराष्ट्रामध्ये यायचं आणि हा तुमचा दृष्टिकोन ठेवायचा की मी मराठी बोलणार नाही, तर हे सहन करण्यासारखं नाही. त्यांना राज ठाकरेच पाहिजे.